लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे बटवाडी गावच्या नागरिकांना वेळेवर रेशन दुकानदार रेशन वाटप करण्यात दिरंगाई करत असून गेल्या कित्येक वर्षांपासून या गावाला रेशनच्या काळा बाजारही हिणपणाचा कळस गाठला असून अद्यापही जिल्हा पुरवठा विभागाकडून तसेच तालुका पुरवठा विभागाकडून ठोस कारवाई न केल्याने पुन्हा नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येते। या आपल्या हक्काच्या मागणीसाठी दुकानदारांच्या विरोधात गेले कित्येक वर्षांपासून हे लढा देत असून आतापर्यंत कित्येक वेळा हे दुकान निलंबित करण्यात आलं, परंतु पुन्हा याच दुकानदाराला परवाना मिळतो, त्यामुळे गावातील रेशनचा भ्रष्टाचार कमी होत नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय। वारंवार पुरवठा विभागाकडूनही भ्रष्टाचारी दुकानदाराला पाठबळ मिळत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता गावकऱ्यांनी 2023 या वर्षातील रेशनचं धान्य वाटप न केल्याचं समोर येतंय। गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत निवेदन देऊन कारवाई करण्यात यावी असे मागणी केली होती, परंतु कारवाई होत नसल्याने जलसमाधी आंदोलन सुरू केले। यावेळी राशन दुकानदारांनी तब्बल 1,77,000चा रेशन घोटाळा केल्याचं स्पष्ट होऊ नये, त्याचा परवाना निलंबित होऊ नये, मात्र त्याचा परवाना निलंबित न करता त्याला कायमस्वरूपी त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। राशन दुकानदाराचा कायमचा परवाना रद्द करा, निलंबित नको। गावकरी आक्रमक। तिसऱ्या दिवशीही जलसमाधी आंदोलन सुरूच। जोपर्यंत बटवाडीच्या राशन दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द होत नाही तोपर्यंत आमचे जलसमाधी आंदोलन सुरूच राहणार असून जर पुरवठा विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास संपूर्ण गावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेऊन बसू असे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यावेळी गावकऱ्यांच्या वतीने इशारा देण्यात आलाय। यावेळी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान पुन्हा एकदा सर्व गावकरी आंदोलन करते विहिरीजवळ बसून तर काही विहिरीत उतरून जलसमाधी आंदोलन करत होते। यावेळी जलसमाधी आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत बटवाडी येथील राशन दुकानदार बबन गलांडे यांचा कायमस्वरूपी परवाना रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही गावकरी जलसमाधी आंदोलन सोडणार नाही। यापुढे प्रशासनाने दखल न घेतल्यास यापेक्षाही आक्रमक आंदोलन करण्यात येईल आणि गावातील लहान मुले छोटे कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन बसण्याचा इशारा सुद्धा यावेळी दिलाय। तसेच गुन्हेगाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावरही तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी आणि बटवाडी येथील राशन दुकानदाराचा परवाना निलंबित नाही तर कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी यावेळी गावकऱ्यांनी धरून ठेवली आहे। आमच्या जलसमाधी आंदोलनाकडे आमच्या न्याय हक्कासाठी मागणी करत असतानाही जिल्हा प्रशासन आमच्याकडे पाठ फिरवित असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। अधिकारी येऊन बघत नाही। यापुढे जलसमाधी आंदोलन करतानाचा जीवास काही बरे वाईट झाल्यास प्रशासनावर जबाबदारी राहील असे सुद्धा म्हटलं गेलंय। यावेळी 50 ते 60 नागरिक विहिरीजवळ जलसमाधी आंदोलनाला पाठबळ देताना दिसून आले। जोपर्यंत आमचं जलसमाधी आंदोलन जोपर्यंत दुकान रद्द होत नाही आणि त्याच्यावर जे मागे दुकान या दुकानदाराचं रद्द झालं त्यावेळेस जे गुन्हे दाखल होते ते गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाही। गावकरी मंडळी, मी राहणार बटवाडी इथलचा आहे। आमची मागणी एकच आहे की हा माणूस राशन व्यवस्थित वाटत नाही। 10-15 वर्ष झाली या माणसाकडे राशन आहे। केव्हा राशन आणायला गेलं की त्याची दादागिरीची भाषा असते आणि तो कधीच कोणती दिवाळीची किट असो कोणती गौरी गणपती किट असो कधीच व्यवस्थित वाटत नाही। याच्यासाठी आम्ही 2 वेळेस तहसीलला जाऊन अर्ज केलेला आहे आणि आता आम्ही दिवाळीच्या दिवसापासून आम्ही दिवाळीच्या दिवशी बी त्यांना इशारा दिला की बाबा 20 तारखेपासून आम्ही जलसमाधी आंदोलन करत आहे। तर आमचं 3 दिवस झाले जलसमाधी आंदोलन चालू आहे। प्रशासन इथं खोलून पाहायला तयार नाही आणि आल्याच्या नंतर प्रशासनाची माणसं उडवाउडवीची उत्तरं देऊन इथून निघून चाललेले आहेत। आमच्या सगळ्या गावकऱ्याची एकच मागणी आहे की हे दुकान या दुकानदाराचं कायमस्वरूपी परवाना रद्द व्हावा आणि आमच्या गावाला सुरळीत हे माल भेटावा ही आमची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे आणि आम्हाला जोपर्यंत हे कायमस्वरूपी या माणसाचं लायसन रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही। आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू, कारण तर आमचा माल सविस्तर त्या ठिकाणी वाटल्या गेला नाही म्हणून आम्ही जलसमाधी आंदोलन पुकारलेलं आहे। आणि हे दुकान या माणसाची चालवण्याची इच्छा नाही, क्षमता नाही, ह्यो माणसं निलंबित करून चालत नाही। याच्या अगोदर 10 वेळा निलंबित झालंय, पण आम्हाला निलंबनाचं काही नाही। आम्हाला रद्द पाहिजे, परवानाच रद्द पाहिजे ह्या माणसाचा। आणि राशन दुकानदार हा 3-3 महिने कंट्रोल आणून वाटप करत नाही, आणून सुद्धा देत नाही। त्याच्याकरता आम्ही आता इथं उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आता त्याचं दुकानच रद्द झालं पाहिजे, निलंबन नाही पाहिजेत, आम्हाला रद्द झालं पाहिजे। रद्द झालं तरच आम्ही इथून उठणार, नाहीतर आम्ही इथून हटणार नाही। ही प्रशासनाला माझी विनंती आहे आणि ते बी 2 दिवसाच्या आत झालं पाहिजे। जास्त वाट पाहू शकत नाही आम्ही आता। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी सिकंदर पठाण, सेनगाव।
लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।